यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की महायुतीत आमचं स्थान काय असा प्रश्न विचारलाय विनायक मेटे यांनी। भाजपला आम्ही अडचणीच्या वेळी मदत केली, भाजपनं युती करताना विश्वासात घ्यायला हवं होतं। आम्ही शिवसंग्रामला 3 जागा मागितल्या आणि या जागांबाबत भाजपने बैठक घ्यावी अशी मागणी जी केली आहे ते शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांनी केली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत। प्रफुल्ल, विनायक मेटेंनी काय म्हटलंय? विशाल, आपण जर पाहिलं गेल्या 2 दिवसामध्ये महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष या ठिकाणी नाराज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण सदाभाऊ खोत यांनी आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला एक जागा मिळावी या संदर्भातली मागणी केली होती आणि आता विनायक मेटे यांनी देखील महायुतीमध्ये आपलं स्थान काय असा थेट सवाल केला आहे। कारण गेल्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जे स्थान भाजपला देऊन दिलेलं आहे त्यामध्ये घटक पक्षांचा मोठा सहभाग आहे। जर मागच्या वेळी तुम्ही घटक पक्षांना महत्वाची भूमिका या ठिकाणी दिली तर या निवडणुकीत तुम्ही वाऱ्यावर सोडलं का अशी थेट विचारणा जी आहे ती विनायक मेटे यांनी केली आहे। आपण 3 जागांची मागणी केली होती पण भाजपने आपल्याला कुठल्याही पद्धतीने प्रतिसाद दिला नाही असा थेट आरोप जो आहे तो विनायक मेटे यांनी केलेला आहे। धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या तपशिलाबद्दल। युती झाल्यानंतर घटक पक्षांच्या नाराजीचं सत्र सुरूच असल्याचं आपण बघतोय। आता सदाभाऊ खोत यांच्यानंतर विनायक मेटेंनी देखील महाआघाडीत आमचं नेमकं स्थान काय असा प्रश्न त्यांनी विचारू केला आहे। भाजपला अडचणीच्या वेळी आम्ही मदत केली याची देखील आठवण त्यांनी करून दिली आहे आणि भाजपनं युती करताना विश्वासात घ्यायला हवं होतं असं देखील विनायक मेटे यांनी म्हटलंय। विनायक मेटेंप्रमाणे सदाभाऊ खोतही नाराज असल्याचं कळतंय। रामदास आठवलेंनीही आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती। सेना आणि भाजपनं लोकसभेच्या सर्वच जागा वाटून घेतल्या, मग आमचं काय असा कलंद एकंदर तुलनेनं छोट्या असणाऱ्या या घटक पक्षांचा सूर आहे आणि आता भाजप त्यांची समजूत कशी काढतं ते बघावं लागेल। पुढे पाहूयात, उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मदच्या 2 संशयित दहशतवाद्यांना देवबंदमधून अटक केली आहे। शहानवाज अहमद तेली आणि आकिब अहमद अशी 2 संशयित दहशतवाद्यांची नावं आहेत। दोघंही ऍडमिशन शिवाय देवबंदमध्ये राहत होते। जैशसाठी तरुणांची भरती करण्याचं काम या दोघांकडे होतं आणि त्यांच्याकडे एक रिव्हॉल्व्हर आणि काही गोळ्या देखील सापडल्यात। शहानवाज काश्मीरच्या कुलगामचा तर आकिब पुलवामाचा रहिवासी आहे। आता बातमी पाकिस्तान संदर्भात। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून हल्ल्याची भीती पाकिस्तानला सतावते आणि यातून घाबरलेल्या पाकनं एलओसी जवळ सियालकोट बॉर्डर जवळ स्वतःचे रणगाडे पाठवले। भारताकडून कारवाईसाठी सुरू असलेल्या मोर्चे बांधणीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेजवळच्या आपल्या विंटर पोस्ट खाली केलेल्या नाहीत आणि पीओके सरकारने लोकांना सुरक्षित रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन केले, तर दुसरीकडे पाकिस्तानने सर्व हॉस्पिटलला सुद्धा सज्ज ठेवण्याचे आदेश दिलेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आंतरिक युद्ध सुरू झालं म्हणजे दहशतवाद्यांनी आतमध्ये हल्ले केले किंवा बाहेर पाकिस्तानने जर हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकरता संपूर्णतः तयार राहण्याची जरुरी आहे आणि ती आपली आहे। कारण आपण प्रत्येक वेळ आपल्यावर इतके त्यांनी हल्ले केलेले आहेत की आपण प्रत्येक वेळेला चोख उत्तर त्यांना देतो आणि याही वेळेला देऊ। फक्त एवढं आहे की जसं आपण आपल्या सैन्याला आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार आम्ही तुम्हाला दिलेले आहेत, त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या सेनेला सांगितलं की जर भारताने काही तुमच्या विरुद्ध ऍक्शन घेतली किंवा पाकिस्तान विरुद्ध ऍक्शन घेतली तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचे संपूर्णतः तुमच्याकडे आहे अधिकार। तर ही एक नॉर्मल गोष्ट आहे, याच्यामध्ये चिंता करण्याची जास्त गरज नाही आहे। एक प्रिकॉशनरी वॉर्निंग असते आणि प्रिकॉशनरी प्रिपरेशन असते। पुढे बघूयात, यवतमाळ इथं काल शिक्षणासाठी आलेल्या काश्मीरच्या विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आणि त्यावर आदित्य ठाकरेंनी कारवाई केली। या 2 कार्यकर्त्यांना युवा सेनेतून निलंबित करण्यात आले। औरंगाबाद तालुक्यातील सिल्लोडमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आली आहे। पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात होमगार्ड पदावर काम करते आणि या महिलेला चुलत्यांकडूनच मारहाण करण्यात आली। 4 दिवसांपूर्वी ही घटना होऊनही अजूनही कोणावर कारवाई करण्यात आलेली नाहीये। माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे, मला म्हणते तू चालल्या जा इथून, आईला सांभाळू नको।
हे आमच्या नावावर करून द्या आणि तुम्ही चालल्या जा इथे. नाही कधी गेल्या तर आम्ही पैसे देऊन तुमच्यावर काय काय करू तर मग तुम्हाला काही सांगू शकत नाही. मग ते एवढीच विनंती सर, तुम्ही मला न्याय द्या बस. त्याच्यावर आणि मी पोलीस स्टेशनमध्ये गेले, माझा काही अर्ज घेतला नाही सर त्याने. तू कधी अर्ज घेऊन आले तर तुला होमगार्डमधून त्या पोरायला तुला कमी केलं जाईल.